यर्हेव प्रतिबुद्धेन्द्रो गुरुहेलनमात्मनः गर्हयामास सदसि स्वयमात्मानमात्मना. इंद्र आपल्या राजसभेत बसला असताना देवगुरु बृहस्पती आले. त्यांना नमन करण्याकरता, वंदना करण्याकरता सगळे उभा राहिले. पण इंद्र काही सिंहासनावरून उठला नाही. बृहस्पती अपमान झाल्यामुळे निघून गेले, काही बोलले नाहीत. परीक्षित राजा शुकाचार्य म्हणतात, थोड्या वेळाने गुरुची अवहेलना केल्याचं इंद्राच्या लक्षात आलं आणि मग स्वतःच आपली निंदा करू लागला. अरे रे रे रे, तो म्हणायला लागला, ऐश्वर्याच्या नशेमध्ये चूर होऊन मी मूर्खांनी भरसभेमध्ये गुरुचा अपमान केला. मी किती वाईट आहे. कोणता विवेकी पुरुष स्वर्गात देखील राजलक्ष्मीची इच्छा धरेल. या लक्ष्मीनं, ऐश्वर्याने मला देव असून सुद्धा राक्षस बनवलं. सार्वभौम राजसिंहासनावर असलेल्या सम्राटांनी कोणासाठीही उठू नये असं जे म्हणतात त्यांना धर्माचं खरं स्वरूप कळत नाही. ते कुमार्गाकडे घेऊन जातात, नरकात पडतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे सुद्धा दगडाच्या नावेत बसणारे जसे बुडतात तसे बुडून जातात. माझे गुरु बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत. मी त्यांच्याशी उद्धटपणा केला. मला आता पश्चात्ताप झाला आहे. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागेन. इंद्र असा विचार करीत असताना बृहस्पती घरी गेले आणि गुप्त झाले. देवराज इंद्राने गुरुदेवाचा पुष्कळ शोध केला, पण कुठेही सापडले नाहीत. आता गुरुशिवाय आपण सुरक्षित नाहीत हे त्याला कळलं. उपाय शोधू लागला, काही सापडेना. इकडे दैत्यांना समजलं की देवगुरु बृहस्पती निघून गेलेले आहेत. मग शुक्राचार्यांनी सांगितलं की आता देवावर स्वारी करायला ही योग्य वेळ आहे. त्यांच्या इतका, शुक्राचार्य इतका त्रिकालज्ञ ऋषी देवाकडे सुद्धा नाहीये. ऋषीनाम उशना कवी. सगळ्या मुनींच्या मध्ये मी उशना म्हणजे शुक्राचार्य अशी विभूती सांगली देवाने 10व्या अध्यायामध्ये. शुक्राचार्यांच्या जवळ संजीवनी विद्या आहे, बृहस्पतीजवळ नाही. त्या शुक्राचार्यांनी सांगितलं वृषपर्व्याला ही योग्य वेळ आहे, स्वारी करा. असुरांनी इतका तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला की देव सगळे जखमी झाले, मरून पडू लागले. त्यांना वाचवणारा कोणी नाही. पराभूत झालेले देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाला त्यांची दया आली आणि ब्रह्मदेव म्हणाले, अहो बत सुरश्रेष्ठा ह्यभद्रं वः कुतं महान् ब्रह्मिष्टं ब्राह्मणं दान्तं ऐश्वर्यात अभ्यनन्यत. ऐश्वर्यमदामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी, वेदज्ञ आणि संयमी ब्राह्मणाचा सत्कार केला नाही, अपमान केलात. म्हणून आज तुम्ही वैभवशाली होता तरी सुद्धा असुरापुढे तुमचं काही चाललं नाही. देवानो, हे तुमच्या उद्धटपणाचं फळ आहे. देवराज, तुमचे शत्रू सुद्धा गुरुचा तिरस्कार केल्यामुळे अत्यंत निर्बल झाले होते.
पण पुन्हा त्यांनी भक्तिभावाने सेवा करून शुक्राचार्यांना प्रसन्न करून घेतलं. आता शुक्राचार्यांना ते देव मानतात, दैत्य देव मानतात त्यांना. थोड्याच दिवसामध्ये ते ब्रह्मलोक सुद्धा जिंकतील. शुक्राचार्यांनी शिष्याबरोबर केलेली सल्लामसलत बाहेर फुटत नाही. ते इतके सामर्थ्य संपन्न आहेत की स्वर्ग वाटेल तो लोक जिंकू शकतात. जो श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण, गोविंद, गायी यांना ईश्वर मानून कृपा संपादन करतो त्याचं अमंगल कधीही होत नाही. म्हणून तुम्ही आता कुठल्या तरी गुरुला शरण जाऊन त्याला गुरु करा. तुम्हाला गुरु नाही ना, त्यामुळे कुणाला करू? ते म्हणत त्वष्ट्याचे पुत्र विश्वरूप आहेत त्याच्याकडे जा, त्याची सेवा करा. तो तपस्वी आहे, संयमी आहे. पण एक काय म्हणले, असुराचा पक्षपाती आहे. तुम्ही त्याचा सन्मान केला तर तुमचं काम करतील. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, ब्रह्मदेवानी असं सांगितल्यावर देवांची चिंता दूर झाली. ते विश्वरूपाकडे गेले आणि त्याला प्रार्थना करून म्हणाले, देवाऊचुः वयं ते तिथय प्राप्ता आश्रमं भद्रमस्तु ते कामः संपाद्यतां नातात पितॄणां समयोचितः. विश्वरूपाकडे गेल्याने म्हणाले, मुला तुझं कल्याण असो. आम्ही अतिथी म्हणून तुझ्या आश्रमात आलो आहोत. आम्हा वडिलांची म्हणजे ज्येष्ठ लोकांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर. मुलाचा खरा धर्म असा आहे की वडील माणसाची सेवा करावी. मग जे ब्रह्मचारी आहेत तुझ्यासारखे त्यांच्याबद्दल काय बोलावं? वत्सा, आचार्य जशी वेदाची मूर्ती आहे तशी पिता ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, भाऊ इंद्राची मूर्ती आहे आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती आहे. बहीण दयेची मूर्ती आहे, अतिथी धर्माची मूर्ती आहे, अभ्यागत म्हणजे आलेल्या घरात अग्नीची मूर्ती आहे आणि सर्व प्राणी आत्म्यांचीच मूर्ती आहेत. म्हणून आम्हाला जो दैत्याकडून पराभव झाला आहे त्याचं जे दुःख आहे ते तू आपल्या तपाने दूर कर. आम्ही ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने, आम्ही देव असल्यामुळे आणि तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्यामुळे आमचा गुरु आहेस. वर्णानाम ब्राह्मणो गुरु म्हटलंय ना. त्या तुझ्या शक्तीनं दैत्यावर आम्हाला विजय मिळवून दे. कामाच्या वेळी लहानांच्या पाया पडणं निंद्य नाही. वेदाचं ज्ञान मोठेपणाला कारण असलं, वेदाचं ज्ञान मोठेपणाला कारण असतं, नुसतं वय नाही. वयाने मोठा झाला म्हणून त्याच्या पाया पडावं असं नाही, ज्ञानाने मोठा पाहिजे. देवाने अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली. विश्वरूपा प्रसन्न झाला आणि म्हणाला, विगर्हितं धर्मशीलैर ब्रह्मवर्च उपव्ययम कथम नु मद्विधो नाथा लोकेशैर अभियाचितम. त्यांनी सांगितलं, पुरोहित हो आपला. विश्वरूप म्हणाला, पौरोहित्याचं काम ब्रह्मतेज क्षीण करणारं आहे. म्हणून पौरोहित्याची धर्मशील महात्म्यांनी निंदा केली आहे. पुरोहित दक्षिणा घेऊन काम करतात, म्हणजे एक मजूर जात नाही ती एक प्रकारची. म्हणून तपस्वी ब्राह्मणांनी, वेदज्ञ ब्राह्मणांनी पौरोहित्य करू नये असं म्हटलंय. पुरोहित हे ब्राह्मणातले
कनिष्ठ आहेत. जो वेदज्ञ ब्राह्मण आहे तो श्रेष्ठ. तो कधीही कुणाची दक्षिणा घेत नाही. असे क्वचित ब्राह्मण. राजराजेश्वर शास्त्री द्रविड भारतामध्ये सगळ्यात विद्वान होते, पण काशीला गंगेच्या पलीकडे झोपडीत राहत होते. करपात्रीजी अलीकडच्या काळात त्यांच्या इतका विद्वान मनुष्य झाला नाही, पण हातामध्ये जेवढी मावेल तेवढीच भिक्षा घ्यायची. प्रकांड पंडित, विद्वत्तेला मर्यादा नाही अशी माणसं आहेत त्या अलीकडच्या काळातली. आणि सुदैवाने दोघांचंही ऐकण्याचा योग मला आला. करिपात्रजींची रामबागेमध्ये प्रवचनं झाली होती. राजेश्वर शास्त्री द्रविडही इथे आले होते. त्यांची आता मुलंही दोघं येतात येते. तेही असेच वडिलासारखे अतिविद्वान आहेत. तेव्हा पौरोहित्य हे धर्मशील महात्म्यांनी निंद्य मानलं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, देव आहात, मी आपला शिष्य आहे म्हणून आपल्याला नाही म्हणू शकत नाही. कारण पुरोहितांनी मंत्र म्हटले तर ज्यांनी दक्षिणा दिली त्याचं हित होणार. पुरोहिताचं काय? पैसे घेऊन याचा पाठ कर, पैसे घेऊन त्याचा पाठ कर, ते पुण्य यजमानाला जातं. तशी ते बिगारी आहेत हो. आता तेही करणारी मुलं मिळत नाहीत. आता अशी परिस्थिती झाली. पौरोहित्य करायचं तर चांगली माणसं कुठे आहेत? पूजा करायला तर सांग सध्या पूजा इथे कुठं? देवळात नाही का? नाही ती गाढवं नेमलीत तिथं, काही येत नाही त्यांना. आता बायकांनी पूजा करावी आणि बायकाला आलं पाहिजे, आले तर करा की पूजा. काही येतच नाही तर पूजा करण्यात काय अर्थ आहे? शिका ना आधी. देवानो, शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर जे काही पडलेलं धान्य असतं ते वेचून त्याच्यावर मी उपजीविका करतो. त्याला शीलोंछन म्हणतात. आम्ही देवकार्य आणि पितृकार्य त्याच्यावर संपन्न करतो. मी पौरोहित्यासारखं निंदनीय कृत्य का करावं? यांची बुद्धी बिघडलेली असते असे लोक त्याने खुश होतात. पण तरी आपण मला विनंती केलेली आहे, मी आपल्याला नकार देऊ शकत नाही. आपण वडीलधारे आहात म्हणून आपली मागणी पूर्ण करतो. शुकाचार्य म्हणतात, विश्वरूप मोठा तपस्वी होता. त्याने देवाचं पौरोहित्य स्वीकारलं आणि अतिशय मनापासून ते काम करू लागला. शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती, तरी आपल्या सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने असुराकडून ती सगळी संपत्ती हिरावून घेतली आणि देवराज इंद्राला दिली. असुरांच्या सेनेचा पराभव करून विजय मिळवला. उदारबुद्धी असलेल्या विश्वरूपाने पराभव होऊ नये देवांचा म्हणून त्यांना नारायण कवच सांगितलं. परीक्षिताने विचारलं, ज्याच्या बळावर इंद्राने शत्रूचा पराभव केला आणि त्रैलोक्याच्या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला ते नारायण कवच मला सांगावं. शुकाचार्य म्हणाले, देवानी विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली तेव्हा इंद्राने विचारल्यावर विश्वरूपाने त्याला नारायण कवच सांगितलं. विश्वरूपा म्हणाला, भीती उत्पन्न झाली असताना नारायण कवच धारण करावं. कवच म्हणजे चिलखत.
त्याला नारायण वर्म म्हणतात. वर्म म्हणजे चिलखत. हे कसं चिलखत आहे? मंत्रमय चिलखत आहे. त्याचा विधी असा, हातपाय धुवून आचमन करावं, अनामिकेमध्ये दर्भाचं पवित्र धारण करावं, उत्तरेकडे तोंड करावं, या कवचाचा जप होई तोपर्यंत मौन धारण करावं, पवित्र अंतःकरणाने ओम नमो नारायणाय, ओम भगवते वासुदेवाय या मंत्राने अंगन्यास करावेत, करन्यास करावेत. हात, पाय, गुडघे, मांड्या, पोट, हृदय, वक्षस्थळ, मुख, मस्तक इथे न्यास करावेत. आणि मग यकारापासून, नारायणामधला य, सुरुवात करून ओंकारापर्यंत 8 अक्षरांचा मस्तकापासून आरंभ करून त्याच 8 अंगावर उलट्या क्रमाने न्यास करावा. मग ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 मंत्राच्या अक्षरांचा उजव्या तर्जनीपासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हाताची 8 बोटं आणि दोन्ही अंगठ्याच्या 2-2 गाठीमध्ये न्यास करावा. ओम विष्णवे नमः या मंत्राने पहिले अक्षर ओमचा हृदयावर, वीचा ब्रह्मरंध्रावर, श विष्णूमधला, शचा भोवयावर, णचा शेंडीवर, वेचा दोन्ही डोळ्याच्या ठिकाणी, नचा शरीरावरील सर्व गाठीच्या ठिकाणी यांचा ओम महाअस्त्राय फट म्हणून दिग्बंध करावा. आणि त्यानंतर भगवंताचं, इष्ट भगवंताचं ध्यान करावं की जो षड्गुणैश्वर्य संपन्न आहे. ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण असलेल्या भगवंताचं ध्यान करावं. आणि मग या नारायण कवचाचा पाठ करावा. ओम हरिर्विदिध्यान मम सर्वरक्षान न्यस्तांग्रि पद्मपतगेंद्र पृष्ठे दरारिचर्मास्य गदेषु चाप पाशान्तधानोष्टगुणोष्टबाहू. नारायण कवचामध्ये भगवंताच्या निरनिराळ्या रूपाला नमस्कार आहे. गरुडाच्या पाठीवर ज्याचं चरणकमल ठेवलेलं आहे, अणिमादी अष्टसिद्धी ज्याची सेवा करत आहेत, 8 हातामध्ये 8 आयुध आहेत, असा श्रीहरी सर्व बाजूनी माझं रक्षण करावं. मत्स्य भगवंतानी पाण्यातील जंतूपासून रक्षण करावं, वरुणाच्या पाशापासून रक्षण करावं, मायेनं ब्रह्मचार्याचं रूप धारण करणाऱ्या वामनाने जमिनीवर किंवा आकाशात माझं रक्षण करावं, ज्याच्या डरकाळीनं दिशा दुमदुमून गेल्या त्या नरसिंहानी किल्ले, जंगल, रणभूमी या ठिकाणी माझं रक्षण करावं. आपल्या दाढेवर ज्यांनी पृथ्वी धारण केली त्या यज्ञमूर्ती वराहानी पर्वत शिखरावर वराहानी आमचं रक्षण करावं. परशुरामानी पर्वताच्या शिखरावर रक्षण करावं. लक्ष्मणासह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र यांनी प्रवासामध्ये रक्षण करावं. भगवान नारायणाने जारण मरणापासून रक्षण करावं. नराने गर्वापासून, भगवंतानी दत्तात्रेयाने योगातील विघ्नापासून आणि कपिल महामुनींनी कर्मबंधापासून माझं रक्षण करावं. सनतकुमारने कामदेवापासून, हयग्रीवाने रस्त्याने चालतेवेळी घडणाऱ्या देवमूर्तींना नमस्कार. तसंच देवर्षी अपराधापासून आमचं रक्षण करावं. कच्छपानी म्हणजे कासवाने कुर्मा अवतारे नरकापासून रक्षण करावं. धन्वंतरीनं सुख दुःख रोग याच्यापासून रक्षण करावं. यज्ञ भगवाने इंद्रापासून रक्षण करावं. बलरामानी मनुष्यनिर्मित कष्टापासून, श्री शेषाने सापांच्या समूहापासून माझं रक्षण करावं. व्यासाने अज्ञानापासून,
बुद्धदेवानी नास्तिकापासून आणि प्रमादापासून रक्षण करावं आणि कल्कीने कलिदोषापासून माझं रक्षण करावं. गदाधारी केशव प्रातःकाळी, वंशीधर गोविंद सकाळी, तीक्ष्ण शक्तिधारी नारायण दुपारच्या वेळी आणि मध्यान्नी चक्रा सुदर्शनधारी विष्णू माझं रक्षण करत. तिसऱ्या प्रहरी धनुष्यधारी मधुसूदन, संध्याकाळी ब्रह्मादी त्रिमूर्तीधारी माधव, सूर्यास्तानंतर ऋषिकेश, मध्यरात्रीच्या अगोदर आणि मध्यरात्री भगवान पद्मनाभ माझे रक्षण करोत. हे सगळं रक्षण करो रक्षण करो रक्षण करो असा सगळा मंत्र आहे. या नारायण कवचावर इथे पंढरपुरात एक आले तिकडे उत्तर हिंदुस्थानचे महाराज, त्यांचं 7 दिवस प्रवचन. मला आश्चर्य वाटलं की 7 दिवस काय काय सांगणार आहे. 7 दिवस आणि एक दिवस गेला ऐकायला. हे उत्तर प्रदेशातले सगळे बंडल आहेत महाराज हिंदीतले, लक्षात ठेवा. बघितलं तर यात जेवढी नावं आहेत, मत्स्य मंडळी मत्स्यावताराची कथा, कूर्म मंडळी कूर्मावताराची कथा, आता इथे शेकडो नाव आहे. त्या शेकडो नावाची कथा सांगायला 1 वर्ष पुरायचं नाही की त्याला 8 दिवस कशाला पाहिजेत. म्हणून मी सांगितलं ना, भागवत हे भागवत राहिलं नाही, गवत राहिलंय. आता हे म्हणण्यामध्ये सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. नारायण कवच हे त्याचा जप करण्यामध्ये, उच्चार करण्यामध्ये सामर्थ्य आहे, अर्थामध्ये नाही. मंत्राचं सामर्थ्य उच्चारात असतं, त्याच्या आघातात. तिसऱ्या प्रहरी मधुसूदन, संध्याकाळी ब्रह्म, सूर्यास्तानंतर ऋषिकेश, मध्यरात्रीनंतर आणि एकटे भगवान पद्मनाभ रक्षण करोत. मध्यरात्रीनंतर श्रीवत्सलांचन हरी, उषक्काळी खड्गधारी भगवान जनार्दन, सूर्योदयापूर्वी श्री दामोदर, दोन्ही संध्यासमयी कालमूर्ती भगवान विश्वेश्वर माझं रक्षण करो. हे सुदर्शना, तू अग्निसमान तीव्र आहेस, भगवंताच्या प्रेरणेने फिरतोस. आग ज्याप्रमाणे वाऱ्याच्या साह्याने गवत जाळून टाकते, तसं आमच्या शत्रुसेनेला तू जाळून टाक. हे गदे, तुझा स्पर्श वज्राप्रमाणे आहे. तू भगवंताची आवडती आहेस. तू कुष्मांड, विनायक, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत इत्यादीचा चुरा करून टाक. माझ्या शत्रूचा नायनाट कर. आता शंखाची प्रार्थना. हे शंखा, शंखश्रेष्ठा देवा, कृष्णाने तुला फुंकल्यानंतर भयंकर आवाज करतोस. हृदयाचा थरकाप उडव शत्रूच्या. यातुधान, प्रमथ, प्रेत, मातृका, पिशाच्य, ब्रह्मराक्षस यांना पळवून लाव. हे श्रेष्ठ, हे तीक्ष्ण धारेच्या तरवारी, तू माझ्या शत्रूंना छिन्न विछिन्न करून टाक. हे ढाली, तू शत्रूचे डोळे बंद कर. पापी नजर असणाऱ्यांची दृष्टी नाहीशी कर. तसेच भूतप्रेतादीपासून आम्हाला जे भय प्राप्त होईल, जे जे आमच्या हिताच्या विरोधी असेल, ते त्या सगळ्यांचं भगवंताचं नामस्मरण केल्यावर नाश व्हावा. बृहद्रथंतर इत्यादी सामवेदीय सूत्राने ज्याची स्तुती केली जाते, ते भगवान गरुड आणि विश्वक्सेन आपल्या नामोच्चारणाच्या प्रभावाने सर्व संकटापासून आमचं रक्षण करोत. श्रीहरीचं नाम, रूप, वाहन, आयुधे, श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी, इंद्रिये, मन आणि प्राण सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करोत. भगवान सत्याच्या प्रभात्वाने आमचा उपद्रव नाहीसा करो. सर्वव्यापक श्रीहरी सर्व स्वरूपात सर्वत्र आमचं रक्षण करोत. नरसिंह दिशोपदिशामध्ये, खाली, वर, बाहेर, आत सगळ्या ठिकाणी रक्षण करोत. इंद्रा, हे नारायण कवच म्हणजे स्तोत्र मी तुला सांगितलं आहे. हे कवच धारण कर आणि दैत्य सेनापतीला जिंकून घे. हे नारायण कवच धारण करणारा पुरुष ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो, ज्याला पायाने स्पर्श करतो, तो सर्व भयापासून मुक्त होतो. ही वैष्णवी विद्या आहे.
ती धारण करणाऱ्याला राजा, चोर, पिशाच्य, वाघ यांच्यापासून भीती राहत नाही. पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राह्मणाने ही विद्या धारण करून मरुभूमीमध्ये आपल्या शरीराचा त्याग केला. जिथे त्याचं शरीर पडलं होतं त्या जमिनीवरून गंधर्वाचा राजा चित्ररथ आपल्या विमानात बसून चालला होता. तिथे येताच तो खाली पडला. आश्चर्यचकित झाला. तिथे वानखिल्य मुनीला तो शरण गेला आणि म्हणाला, इथे मी विमानातून खाली पडलो कसं काय? तेव्हा सांगितलं की त्या नारायण कवच धारण करणाऱ्या ब्राह्मणाच्या अस्थी इथल्या भूमीत पडलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये इतकी आकर्षण शक्ती निर्माण झालेली आहे की तुझं विमान खाली पडलं. त्या अस्थी काढ आणि सरस्वती नदीमध्ये सोडून दे. ते केल्यावर तो पुन्हा स्नान करून आपल्या लोकी गेला. य इदं शृणुयात् काले यो धारयति चाद्रतः तन्नमस्यन्ति भूतानि मुच्यते सर्वतो भयात्. हे नारायण कवच जो आदरपूर्वक धारण करतो त्याच्यापुढे सर्व प्राणी नम्र होतात, सर्व भयापासून मुक्त होतो. विश्वरूपापासून इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त केली आणि युद्धामध्ये असुरांना जिंकलं. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, आम्ही असं ऐकलं आहे की विश्वरूपाला 3 मस्तकं होती, तोंड. एका तोंडाने सोमरस पीत होता, दुसऱ्याने मद्य पीत होता आणि तिसऱ्याने अन्न ग्रहण करीत होता. तो मुळातला असुर कुळातला होता ना, म्हणून मद्य पीत होता. त्वष्टा इत्यादी 12 आदित्य त्याचे वडील होते. म्हणून तो यज्ञाच्या वेळी उच्च स्वराने देवांना आहुती देत होता आणि अप्रत्यक्षपणे असुरांना देत होता, कारण त्याची आई असुर कुळातली होती. आईच्या प्रेमामुळे तो असुरांना सुद्धा यज्ञातील यज्ञभाग देत होता. इंद्राने पाहिलं की हा कपट करतोय. असुराला याने आहुती दिली तर असुर प्रबळ होतील ना, म्हणून तो भयभीत झाला. रागारागाने त्यांनी विश्वरूपाची 3ही मुंडकी तोडून टाकली. विश्वरूपाचं जे सोमरस पिणारं मस्तक होतं त्याच्यापासून चातक निर्माण झाला. सुरापान म्हणजे दारू पिणारं जे मस्तक होतं त्यातून चिमणा निर्माण झाला आणि अन्न खाणारं जे आहे त्यातून कवडा नावाचा पक्षी निर्माण झाला. आता विश्वरूप ब्राह्मण होता. इंद्राच्या हातून ब्रह्महत्या घडली. इंद्र हे पाप दूर करू शकत होता, तरी त्याने त्या पापाचा स्वीकार केला. त्यातून सुटण्याचा त्याला काहीही उपाय दिसेना. म्हणून त्या पापाचे त्याने 4 भाग केले आणि पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्रिया यांना वाटून दिलं. पृथ्वीने वर मागून घेतला की जिथे कुठे खड्डा असेल तो योग्य वेळी आपोआप भरला जावा. जिथं भरला जात नाही तिथे ब्रह्महत्या असं समजावं. ओसाड जमिनीच्या रूपाने ती ब्रह्महत्या दिसून येते. वृक्षाने 1/4 भाग घेतला. त्याने वर मिळवला की माझा एखादा अवयव तोडला तर तो पुन्हा निर्माण व्हावा, म्हणून झाडाला फांदी तोडली तर पुन्हा निर्माण होते. आणि जी ब्रह्महत्येचं पातक आहे ते वृक्षामधून जो डिंक बाहेर येतो ती ब्रह्महत्येचं पातक आहे. स्त्रियांनी 3रा भाग स्वीकारला. त्यांच्यातली ब्रह्महत्या म्हणजे महिन्या महिन्याला जी रजस्राव होतो तो ब्रह्महत्येचा आहे. अशा प्रकारे ब्रह्महत्या वाटून दिली. पाण्याने त्यातला 1/4 भाग घेतला. त्याच्यावर फेस आणि बुडबुडे येतात. तो ब्रह्महत्येचा परिणाम आहे. विश्वरूपाला मारल्यानंतर त्याचे वडील त्वष्टा
हे आदितीच्या 12 आदित्यापैकी एक त्वष्टा आहे. कळलं का? हे संतापले. त्यांनी यज्ञ केला आणि मंत्र म्हटला, इंद्रशत्रो विवर्धस्व माचिरम जहि विद्विषम. हे इंद्रशत्रो, तू मोठा हो आणि लवकरच इंद्राला, शत्रूला जाळून टाक. अशा मंत्राने तो हवन करू लागला. आणि मग यज्ञ पूर्ण झाल्यावर यज्ञकुंडातून एक भयानक पुरुष प्रगट झाला. विश्वाला ग्रासणारं अक्राळ विक्राळ रूप त्यांनी धारण केलं होतं. त्याचं शरीर वाढू लागलं. तो जळलेल्या पहाडाप्रमाणे काळा कुट्ट होता. संध्याकाळच्या ढगाप्रमाणे त्याची कांती होती. त्याचे डोक्यावरचे केस आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल रंगाच्या होत्या. डोळे माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे प्रखर होते. हातामध्ये त्यांनी त्रिशूळ घेतला आणि उड्या मारू लागला. पृथ्वीचा थरकाप होऊ लागला. असं वाटायला लागलं की त्रिशूळावर त्यांनी अंतरिक्ष सुद्धा झेललं आहे. वारंवार तो जांभई देत होता. गुहेप्रमाणे असलेल्या त्याच्या तोंडात अक्राळ विक्राळ दाढा दिसत होत्या. तोंड उघडले की वाटायचं हा आकाश पिऊन टाकेल की काय, जिभेनं नक्षत्र चाटेल की काय, तिन्ही लोक गिळून टाकेल की काय. त्याचं भयानक रूप पाहून सगळेजण घाबरले, इकडे तिकडे पळायला लागले. त्वष्ट्याच्या त्या तमोगुणी मुलांनी त्रैलोक्य व्यापलं. त्या पापी आणि क्रूर पुरुषाचं नाव वृत्र असं ठेवलं. वृत्र शब्दाचा अर्थ व्यापणारा. त्रैलोक्याला त्यांनी व्यापलं. देवानी पाहिलं आणि देव सगळे तुटून पडले. आपल्या दिव्य शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर प्रहार करू लागले. पण वृत्रासुरांनी ती सगळी गिळून टाकली. सगळे उदास झाले. आदिपुरुष भगवान नारायणाची स्तुती करायला लागले. देवा, आम्हाला वाचव, आम्ही घाबरलो आहोत. पूजा केली. आम्ही तुला शरण आलो आहोत. देवा, काहीही कर. मागे जसं वैवस्वत मनुला तू मत्स्यरूपाने वाचवलंस, त्याप्रमाणे आम्हाला वाचव. तुझ्या कृपेनं या संकटातून आम्ही वाचू. हे भगवंता, आम्ही तुला शरण आलो आहोत. शत्रूपासून आम्ही दुःखी झालो आहोत. युगायुगामध्ये आपण अवतार घेऊन आमचं रक्षण करता. आत्ता आमचं रक्षण करा, आमचं कल्याण करा. देवाने अशा प्रकारची स्तुती केली. आणि मग शंख चक्र गदा पद्मधारी भगवान पश्चिमेकडे त्यांच्यासमोर प्रकट झाले. भगवंताचे नेत्र शरद ऋतूतील कमलाप्रमाणे सुंदर होते. 16 पार्षद सेवा करत होते. छातीवर श्रीवत्सलांछन आणि गळ्यात कौस्तुभमणी होता. भगवंताचं दर्शन झाल्यावर सगळ्यांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातलं आणि प्रार्थना केली की हे देवा, ओम नमस्ते तु भगवन् नारायण वासुदेव आदिपुरुष महावा. भगवंताची अनेक नावं उच्चारून स्तुती केली. शुद्ध हृदयामध्ये आपल्या धर्म राहतो. आपणाला आम्ही नमस्कार करीत आहोत. आपण निर्गुण निर्विकार असून सुद्धा जगाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करता. आपण समदृष्टीने पाहता, साक्षीभावाने राहता. आपल्याकडे कर्तृत्व भोक्तृत्व नाही, ते मायेचं आहे. आपण अनिर्वचनीय आहात. सर्व वस्तूमध्ये आहात. आपला महिमा अमृतमय रसाचा समुद्र आहे. या आपल्या चरणकमलाची जे सेवा करतात त्यांना जन्म मरणरूप संसारात यावे लागत नाही. हे दंडधारी प्रभो, आपण असुराप्रमाणे असलेल्या या वृत्रासुराचा नाश करा. आमच्या हृदयाचा ताप दूर करा.
यांच्यामुळं, या वृत्रासुरामुळं आम्ही घाबरलेलो आहोत. म्हणून आमचा ताप शांत करा. आपल्या चरणकमलाच्या आश्रयाला आम्ही आलो आहोत. हा वृत्रासूर तिन्ही लोकांना ग्रासू लागला आहे. आपण त्याला मारून टाकावे आणि शेवटी आपण परमानंदरूप इष्टफळ देता ते इष्टफळ आम्हाला द्यावं, असुरापासून आमचं रक्षण करावं. शुकदेव म्हणतात, परीक्षित राजा, देवानी मोठ्या आदराने भगवंताचं स्तवन केलं. त्या भगवान म्हणाले, प्रीतोहम वत्सुरश्रेष्ठा मदुपस्थान विद्यया आत्मैश्वर्य स्मृती पुंसाम भक्तिश्चैव ययामती. देवानो, तुम्ही स्तुतीनं आणि ज्ञानाने माझी उपासना केली म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्हाला माझ्या खऱ्या स्वरूपाची स्मृती आणि माझी भक्ती प्राप्त होईल. मी प्रसन्न झाल्यावर दुर्लभ काय आहे? रोग्याची इच्छा असून सुद्धा चांगला वैद्य त्याला कुपथ्य करू देत नाही. तसं आम्ही अज्ञानी लोकांना कर्माचा उपदेश करीत नाही, कारण त्यातून त्यांना पाप घडतं. इंद्रा, तुला जर वृत्रासुरापासून रक्षण करायचं असेल स्वतःचं आणि देवांचं, तर तू दधीची ऋषीला शरण जा. त्याचं शरीर उपासना, व्रत आणि तपश्चर्येमुळे बलवान झालं आहे. ते शरीर त्याचं मागून घे. दधीची ऋषीला शुद्ध ब्रह्माचं ज्ञान आहे. अश्विनी कुमाराला घोड्याच्या रूपाने त्याने उपदेश केल्याने त्याचं नाव अश्वशीर असंही पडलं आहे. त्याने केलेल्या उपदेशामुळे अश्विनी कुमार अमर झाले. हा दधीची ऋषी अथर्ववेदी आहे. त्याने नारायण कवचाचा त्वष्ट्याला उपदेश केला होता. त्वष्ट्याने तोच विश्वरूपाला केला आणि विश्वरूपाने तुला केला. दधीची श्रेष्ठ धर्माचे जाणकार आहेत. ते अश्विनी कुमाराच्या सांगण्यावरून आपलं शरीर तुम्हाला अवश्य देतील. विश्वकर्म्याच्या अंगापासून एक श्रेष्ठ आयुध तयार करा आणि त्या आयुधाने वृत्रासुराचं मस्तक कापा. वृत्रासूर मेल्यावर तुम्हाला पुन्हा तेज, शस्त्रास्त्र सर्व प्राप्त होईल. तुमचं कल्याण होईल, कारण शरण आलेल्या तुम्हाला कोणी मारू शकणार नाही. शुकाचार्य म्हणतात, भगवंतांनी इंद्राला अशा प्रकारे उपदेश केला की दधीचीकडे जा आणि त्यांच्या हाडापासून वज्र बनवा. तेव्हा सगळेजण अथर्ववेदी दधीची महर्षीकडे गेले. दधीचेनाथ देव आपल्याकडे आलेले पाहून आनंद झाला. देवानो, मरतेवेळी प्राण्यांना शरीराची चेतना नाहीशा करणाऱ्या असह्य यातना होतात, ते तुम्हाला माहीत नाही का? आणि तुम्ही मला शरीर मागताय. जे जगामध्ये जिवंत राहू इच्छितात त्यांना शरीर हवंसं वाटणारच. आपलं शरीर भगवान विष्णूंनी जरी मागितलं तरी कोण देईल? देव म्हणाले, आपल्यासारख्या प्राण्यावर दया करणाऱ्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे? मागणारे लोक स्वार्थी असतात. देणाराच्या संकटाचा ते विचार करीत नाहीत, आणि जर विचार केला तर ते मागितलं नसतं. आणि आपल्यासारखा समर्थ दाता कधी नाही म्हणत नाही. सुरुवातीला दधीची मुद्दाम नाही म्हणाले. तुम्ही शरीर मागताय, कोण शरीर दिले? मग देवानी सांगितलं की तुमच्यासारख्या महात्म्याला काहीही अशक्य नाही. आलेल्या माणसाला ते कधीही नाही म्हणत नाहीत. त्या दधीची ऋषी म्हणाले, देवानो,
तुमच्या तोंडून धर्म ऐकण्याकरता मी तुम्हाला नकार दिला होता. तुम्हाला माझं शरीर पाहिजे ना, हे घ्या शरीर. आज नाही उद्या हे शरीर जाणारच आहे, म्हणून आजच तुमच्याकरता मी शरीर सोडत आहे. कारण एक ना एक दिवस शरीर मला सोडणार आहे ना. देवानो, जो मनुष्य आपल्या विनाशी शरीराने दुःखी प्राण्यावर दया करून धर्म आणि यश संपादन करीत नाही, तो अचेतन वस्तूपेक्षा सुद्धा क्षुद्र आहे. हे शरीर धन जन क्षणभंगूर आहेत, शेवटी उपयोगाचं नाही. आणि शेवटी जर हे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे तर कंजूसपणा का करावा. मरणारा मनुष्य याच्याद्वारा दुसऱ्यावर उपकार करीत नाही, कारण जिवंतपणीच उपकार करावा लागतो. मेल्यावर जे द्यावंच लागणार आहे ते जिवंतपणी दिलेलं काय वाईट. शुकाचार्य म्हणतात, अथर्ववेदी महर्षी दधीचीने निश्चय केला आणि परब्रह्म परमात्मा भगवंतामध्ये स्वतःला विलीन केलं आणि या शरीराचा त्याग केला. सगळी बंधनं तुटली, भगवंताशी एकरूप झाले आणि देह पडल्याचं भान सुद्धा राहिलं नाही. शरीराचा एखादा कपडा काढून टाकावा तसं शरीर टाकून दिलं. भगवंताची शक्ती मिळाल्यामुळे इंद्राचं बळ वाढलं. दधीची ऋषीच्या हाडापासून विश्वकर्म्याने वज्र बनवलं आणि ते वज्र घेऊन इंद्र ऐरावत हत्तीवर आरूढ झाला. सर्व देवही तयार झाले. ऋषीमुनी स्तुती करू लागले. त्रैलोक्य आनंदित झालं. आणि मग वृत्रासुराचा वध करण्याकरता इंद्र सर्व ताकदीनिशी त्याच्यावर चालून गेला. पहिल्या चतुर्युगातील त्रेतायुग सुरू झालं होतं. त्यावेळी नर्मदेच्या काठावर देवदैत्यांचं भयंकर युद्ध झालं. देवराज इंद्र हातामध्ये वज्र घेऊन युद्ध करीत होता. देवाच्या बाजूनी रुद्र, वसु, आदित्य, अश्विनीकुमार, पितृगण, अग्नी, मरुद्गण, ऋभुगण, साध्यगण, विश्वेदेव हे सैन्य देवाचं होतं. दैत्याचं सैन्य होतं नमुची, शंबर, अनर्वा, द्विमूर्धा, ऋषभ, अंबर, हयग्रीव, शंकुशिरा, विप्रचित्ती, अयोमुख, पुलोमा, वृषपर्वा, प्रहेती, हेती, उत्कल, सुमाली, माली, हजारो दैत्य होते. दैत्याची नावं अशा करता सांगितली की आपल्या मुलानातवंडाची नावं दैत्याची ठेवू नका, एवढं तरी कळावं ना, म्हणून नावच वाचली, बाकी काही नाही. सिंहनाद करीत तो गर्विष्ठ असुर त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करू लागला. ढगांनी जसं ढगांनी आक्रमल्यामुळं आकाशातील तारे दिसत नाहीत, तसं शस्त्रास्त्रांच्या वर्षावाने देव दिसेनासे झाले. शस्त्रास्त्रांच्या वर्षावामध्ये देव सगळे अडकले, पण नारायण कवचामुळे त्यांना काहीही त्यामध्ये जखम होईना, क्षतविक्षत झाले नाहीत. असुरांची शस्त्रास्त्र संपली. मग शिखर, वृक्ष, दगड फेकू लागले, तरीसुद्धा देवाचं काही वाकडं होईना, ते बलाढ्य झाले होते. श्रीहरीचे भक्त नसलेल्या असुरांचा युद्धाचा उत्साह मावळला. देव आता आपल्याला ऐकत नाहीत, आपला पराभव होणार हे जाणून सगळेजण पळायला लागले. वृत्रासुरांनी पाहिलं की आपल्या बरोबरचे असुर पळून चाललेले आहेत, भयभीत झालेले आहेत. तेव्हा तो असुरांना ओरडून म्हणायला लागला, अरे परत या, परत या, पळून जाऊ नका. अरे मरण इथून पळून गेला तरी मरण येणारच आहे. युद्धभूमीवर जर मरण आलं तर तुम्ही अमर व्हाल. जगामध्ये 2 प्रकारचा मृत्यू दुर्लभ आहे.
आणि श्रेष्ठ आहे. आपल्या प्राण्यांना वश करून ब्रह्मचिंतन करीत शरीराचा त्याग करणारा योगी हा जसा स्वर्गाला जातो, तसं युद्धभूमीवर शत्रूच्या पुढे राहून जे झुंज करून मरणाच्या दारात जातात तेही मुक्त होतात. दोघं दिव्यगतीला जातात, एक योगी आणि युद्धामध्ये मरणारे. म्हणून युद्धामध्ये मरणं हे सुद्धा मोक्ष मिळवण्याचं साधन म्हटले समोर आलेल्या. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, असुरसेना भयभीत होऊन पळू लागली. त्यांनी वृत्रासुराच्या भाषणाकडे लक्ष दिलं नाही. वृत्रासुराला ते सहन झालं नाही. देवाना म्हणाला, पळून जाणाऱ्या असुरावर पाठीमागून प्रहार करण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे? भित्र्या लोकांना मारणं हे योग्य नाही, भूषणावह नाही, आणि त्यामुळे तुम्हालाही स्वर्ग मिळणार नाही. तुमच्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती असेल तर माझ्यासमोर उभे राहा. वृत्रासुर अतिशय बलाढ्य होता. देवांना तो भयभीत करू लागला. प्रचंड सिंहनाद केला. त्या आवाजाने लोक बेशुद्ध पडले. गर्जनेने त्याच्या देव मूर्छित पडले. देवावर जणू वीज कोसळली. हत्ती जसं जंगल तुडवतो तसं वृत्रासुर त्रिशळ घेऊन देवांना तुडवू लागला. त्याच्या धमाक्याने पृथ्वी डळमळू लागली. हे इंद्राला सहन झालं नाही. इंद्र त्याच्यावर धावून गेला. त्यांनी मोठी गदा फेकली. ती त्याने सहज हाताने पकडली आणि तीच गदा वृत्रासुराने इंद्राचं वाहन असलेल्या ऐरावतीच्या डोक्यावर मारली. सगळ्या जगाने वृत्रासुराची प्रशंसा केली. त्या गदेच्या आघाताने ऐरावत हत्ती सुद्धा डोकं फुटल्याने रक्त वाहू लागलं आणि 28 हात मागे गेला, मूर्छित पडला. म्हणून वृत्रासुराने त्याच्यावर पुन्हा गदा मारली नाही. इंद्राने आपल्या अमृताचा स्राव होणाऱ्या हाताच्या स्पर्शाने ऐरावताची व्यथा नाहीशी केली. आणि मग विश्वरूपाचा वध करणारा शत्रू इंद्र युद्धासाठी हातामध्ये वज्र घेऊन समोर आला. इंद्राच्या पापकर्माची वृत्रासुराला आठवण झाली. वृत्रासुर म्हणाला, ज्या विश्वरूपाच्या रूपाने ब्राह्मण आपले गुरु आणि माझ्या भावाची हत्या केलेला तुझ्यासारखा शत्रू माझ्यासमोर उभा आहे, बरं झालं, माझं दैवच चांगलं आहे. तुला मी हुडकतच होतो. तुला मारून मी भावाच्या रणातून मुक्त होईन. स्वर्गाची इच्छा करणारा निर्दय माणूस यज्ञामध्ये पशुचं डोकं उडवतो, तसं या तलवारीने तुझं मुख मी उडवून टाकेन. त्रिशूळाने तुझ्या शरीराचे तुकडे करीन. तुला फार कष्ट होतील. तू नीच आणि क्रूर आहेस. माझ्या त्रिशूलाने सगळ्यांची मस्तकं मी छाटून टाकीन आणि भूतनाथांना बळी देईन. देवराजा, मी तुझा शत्रू तुझ्या समोर उभा आहे. माझ्यावर वज्र का टाकत नाहीस? टाक. कंजूष माणसाकडे याचना निष्फळ होते, तसं गदेसारखं तुझं वज्र निष्फळ होईल हे मनामध्ये आणू नकोस. इंद्रा, हे तुझं वज्र तेज आणि दधी ऋषीच्या तपश्चर्येनं तेजस्वी झालं आहे. जिकडे भगवान तिकडे जय आहे. मी त्यातून तुझ्या हातून जरी मरण पावलो तरी भगवंताच्या चरणकमलाशी जाईन, मुनिवराच्या गतीला जाईन. जे भगवंतावर अनन्य प्रेम करतात ते भक्त असतात. इंद्रा, मी भक्त आहे आणि भगवंताच्या इच्छेनं मी सद्गतीला जाईन. तेव्हा तू माझा वध कर, त्याच्याकरता मी तयार आहे. प्रभो, माझ्यावर अशी कृपा करा की पुढच्या जन्मामध्ये सुद्धा मला भक्ताची सेवा करण्याची संधी प्राप्त हो.
हे प्राणवल्लभा, भगवंताची वृत्रासूर प्रार्थना करतोय. माझं मन आपल्या गुणाचं स्मरण करीत राहो. मुखी राहो नाम ध्यानी, मनी तुझी मूर्ती. घडो कीर्तन सेवा देवा, सदैव या हाती. माझी वाणी आपलं गायन करो, माझं शरीर आपली सेवा करो. मी आपल्याला सोडून स्वर्ग, ब्रह्मलोक, भूमंडलचे साम्राज्य, रसातळाचं राज्य, योगसिद्धी इतकंच काय, मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही देवा. मला आपण माझ्यावर प्रसन्न व्हा आणि दर्शन द्या. म्हणजे मला जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये भटकत राहावं लागणार नाही. भगवंताच्या प्रिय भक्ताशी माझी मैत्री जडो. तसेच हे स्वामी, जे लोक आपल्या मायेने देह, घरदार इत्यादीमध्ये आसक्त आहेत, त्यांचा माझा संबंध येऊ नये. भगवत भक्ताचा संगत मला घडावी. म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलंय ते वृत्रासुरांनी मागितलंय, असुर असून. पुढे प्रश्न विचारला परीक्षितने की हा असुर असून सुद्धा मरायच्या वेळेला एवढी चांगली बुद्धी कशी झाली याला. त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि मग वृत्रासुराचा पूर्वजन्मही सांगितला आहे.